करायची आणि रडायची. आता ते ठरलेलंच आहे, राज्यभर लोक रडण्यासाठीच फोन करतात मला. मी पण रडू दिलं तिला खूप. मग हळूच एकदा संभाजीनगरला मीटिंग लागली तर तिला म्हटलं, तुम्हाला किती हारेगावला राहते म्हटलं, तुम्हाला मागून नेवाशाची तिकडून बहुतेक औरंगाबाद जवळ आहे म्हटलं, ते येता का? येते म्हटलं. आल्यावरही आमची मीटिंग चालू होती, तोपर्यंत रडणंच चालू होती. अशा आता क्रूश होऊन गेली ती बाई. आणि तिची ती नवरा बायकोचा जो फोटो पाहिला ना, तर विश्वासच बसत नाही की ती ही बाई आहे म्हणून. आणि मग त्यांना असं 2-3 याच्यामध्ये त्यांना कळलं काम काय करता भावे सर. मग मी त्यांना महिला अध्यक्ष केलं श्रीरामपूरचं. काय नाव सर त्यांचं? त्यांचं नाव शीतल गोरे. आणि महिला अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी श्रीरामपूरमध्ये इतकं छान काम केलं. आणि त्यानिमित्ताने त्यांना नगरमधले 1-2 प्रश्न सोडवायची मी संधी दिली. एकट्या गेल्या बरं, दोन्ही प्रकरणात त्यांना खूप छान यश आलं. आणि आता काल त्यांनी असं रेकॉर्ड केलं माझं आज येण्याचं निमित्त काय झालं की त्या काल तहसीलदारच्या कार्यालयात डायरेक्ट घुसल्या. तहसीलदारांना अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडलं त्यांनी. आणि त्यांच्या ज्या चाललेल्या चोऱ्या होत्या, त्यांच्या मंडळाधिकाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चोऱ्या होत्या, त्याच्या डायरेक्ट त्यांनी ना फिरून दाखवल्या त्यांना. आणि मग तहसीलदार असे शांत बसलेले होते. म्हणे तुम्ही त्यांना पाठीशी का घालताय? तुमच्या चेहऱ्यावर तर काही आनंदही नाही, दुःखही नाही, चाललं काय म्हणे? म्हणजे सगळं ठरवून झालेलं आहे याचा अर्थ. हे सगळं रेकॉर्ड झालंय सर. तर श्रीरामपूरमध्ये तहसीलदाराच्या केबिनमध्ये घुसून लाईव्ह करून अशा पद्धतीनं त्याच्या आबरूचे धिंडवडे काढणारी बाई ठरली ती. तर मग मी त्यांना काल नगर जिल्ह्याचं डायरेक्ट अध्यक्षपद दिलं. म्हणजे महिला पुरुष असं काही नाही, डायरेक्ट जिल्ह्याच्या अध्यक्ष त्यांना आज. त्याच्यासाठी मी त्यांना भेटायला आलो होतो. त्या माझ्यापेक्षा 10 वर्ष किंवा 12 वर्ष 15 वर्ष लहान आहेत. मी त्यांना आज माझं डोकं ठेवलं त्यांच्या चरणावर मी रस्त्यामध्ये. त्या म्हणजे आता ते मरून मेल्यासारख्या झाले असतील, कारण भावे सरांनीच मला नमस्कार केला. मी त्यांना सांगितलं, तो नमस्कार तुमच्या कार्यकर्तृत्वाला आहे. आणि अशा इतक्या भयानक परिस्थितीत तुम्ही काम करताय, तर तुम्हाला सांगतो त्या सुद्धा बिना पैशाच्या पोहोचत आहेत. दिवसभर माझ्यासारखी टोपी घालतात. आणि मी त्यांना त्या लेडी जितेंद्र भावे असं म्हणायला लागलोय आता. आणि मी नगरचाच आहे. माझं चितळी नावाचं गाव आहे, पुणतांब्याच्या अलीकडचं. श्रीरामपूर, चितळी, पुणतांबा स्टेशन वाईज. आणि खैरी निमगावून आलं चितळी गाव, चितळी स्टेशन, चितळी डिस्ट्रिक्ट. नगर जिल्ह्याची भरपूर माहिती तिथला आहे. तर 1986 साली मी नगर सोडून नाशिकला स्थायिक झालो. 40 वर्ष झाली आता मला. तर इथं आलं की अंगातच येतं माझ्या, नगर म्हटलं ना राहतच नाही. आणि त्यातल्या त्यात मी जिल्हा परिषदेचं प्रोडक्ट आहे. त्यात 10वीला मला 35 मार्क आहे. त्याच्यानंतरचं मी रयत शिक्षण संस्थेचं प्रोडक्ट आहे. आणि ते नगरचं ते सगळं पाणी जे आहे ना, ते माणसाला असं कामच करायला. मी बालपणापासूनच काम करत आलो. तर मी या निमित्ताने तुम्हाला सांगेन, तुम्ही थोडीशी आता इतक्यातच गौरवला पण सांगितलं की पठडीतलं केल्याने आहे ना, तुम्ही फार लवकर मोठे होऊ नाही शकत. लाखो मासे ज्या प्रवाहाने पोहत आहेत ना, पण एकच मासा बघा, तो त्या लाखो माशांच्या प्रवाहाच्या गर्दीच्या फोर्सनी लोटला जाऊ शकेल असं माहिती असून सुद्धा तो विरोधाच्या दिशेनं धावतो. तर तो लक्षवेधी ठरतो. त्या लाखो मासे त्याच्याकडेच पाहत असत. आणि तो जे पोहत असतो ना, तर त्याला वेगळ्याने काही करावं लागत नाही लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी. तो एक लक्षणीय कृती करत असतो. काय? प्रवाहाच्या विरोधात वाहत असतो. त्यामुळे तो चमकत असतो, वेगळा दिसत असतो. त्याचं धाडस तिथं एकदम ओसंडून वाहताना तुम्हाला दिसत असतं. तर तसं तुम्ही केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण तुमच्या देहबोलीवरनं तुम्ही काही असे पट्टीचे राजकारणी, धूर्त राजकारणी, बेगडी राजकारणी, दांभिक राजकारणी असे काही दिसत नाही मला तुम्ही. तर तुम्ही ती वाट वाकडी केली पाहिजे. तुम्हाला नाही पद मिळाली तरी चालतील, पण तुमच्या नावाचा दरारा इतका पाहिजे. तुम्ही एकदा टेस्ट करा, नाशिकमध्ये या, आमचं नाव घेऊन कुठल्याही सरकारी कार्यालयात पोहोचा, किंवा तुमचं पर्सनल काही काम असू द्या, तुम्हाला कोणी एंटरटेन करत नसेल, आमचं नाव घ्या. तुमचं काम नाही झालं आम्ही राजकारण सोडून देऊ शकतो. जेव्हा की आम्ही आहे ना मल्ल नाही, किंवा आमच्याकडे बाउन्सर्सची संख्या नाही, किंवा आमची कुठली व्यायामशाळा नाही, किंवा आमची कुठली काय असतं हल्ली जिम नाहीये, किंवा आमचा कोण आखाडा पण नाही. आमच्याकडे मनी पॉवर पण नाही, मॅन पॉवर पण नाही, मसल पॉवर पण नाही, तरी आम्ही पॉवरफुल आहे.
तर तुम्हाला ते फील होईल. आणि तुमच्या एकंदरीत सगळ्या बॉडी स्ट्रक्चरवरनं मला वाटतं, गौरवच्या बॉडी स्ट्रक्चरवरनं मला वाटतं की तुम्ही साधी साधी माणसं आहात. तुम्ही साधं राजकारण करून जोरात आपटावं अशी आमची इच्छा आहे. जिंकलेच पाहिजे अशी काही बळजबरी नाही. कारण खूप माल प्रॅक्टिसेस करून जिंकण्यात काही मजा नाही, पण साधं राहून आपटले ना तर तुम्ही सगळं जग जिंकल्यासारखं आहे. आणि साधं राहून जर लोकांनी तुम्हाला जिंकवून दिलं तर तुमच्या प्रामाणिकपणाला त्यांनी केलेला तो सलाम असेल आणि ते खूप दैदिप्यमान असं यश असेल. तुम्ही तो प्रयोग करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. नका घालवू पैसे, नका कपल्लक हो, नका तुमच्या लेकरा बाळांचा हक्काचा घास जो आहे ना तो नका देऊ दुसऱ्यांना. काही गरज नाही. आपण कष्ट करतो, आपल्या बायको मुलं आई वडिलांसाठी, आपल्या शेतीसाठी, आपल्या काळ्या आईसाठी काम करतो. शेवटी आपण शेतकऱ्याचे पोरं आहे. आपल्या त्या काळ्या आईने आपलं तिच्याशी नाळ जोडलेली आपली. ठीक आहे, आता काही वातावरणामुळे सगळं असं कलुषित झालेलं दिसतं सर्वत्र, पण तरी सुद्धा सुंदर सुंदर फुलं दिसतच राहतात. आता त्या आमच्या हिरंब सरांचे मित्र कोण भेटलेले, धूस आप्पा भेटले ना, बघा तो वेगळा दिसतो माणूस. त्यांना म्हणलं भोंगडी वेगळं लवकर वेळ जायला वेळ भेटायला. तर हिरंब कुलकर्णी जे आहेत ना अकोल्याचे, ते माझे नातेवाईक पण आहे आणि आमच्या चळवळीतला पण माणूस आहे. ते धूस आप्पा पण त्यांचे निघाले. तर ही जी वेगळी ओळख आहे ना ती खूप ताकद देऊन जाते तुम्हाला. आणि मला इथं खूप छान वाटले तुमच्या सहवासामध्ये. अजिबात तो स्मेल नाही आहे धंदेवाईक राजकारण्याचा जसा उग्र दर्प येतो ना त्या राजकारण्यांकडे गेल्याच्या नंतर, तर तो मला इथं नाही आला. नाही तर तो गटारीसारखा भका 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 वास येतो त्या धंदेवाईक राजकारणीचे असतात. त्यांच्या सोबत राहावं पण नाही वाटत, सहवासात क्षणभर पण टिकावं नाही वाटत. तर तसं काही फिलिंग नाही आलं मला. तर ती तुमची उजवी बाजू आहे की अजून तुम्ही प्रखरतेनं जगासमोर घेऊन जा. त्याच्यावर पहिल्यांदा काही दिवस थोडंसं डीम आहे आपण असं वाटू शकतं, पण काही नाही. तुम्हाला अंतर्मनीमध्ये इतकी शक्ती तयार होईल तुम्हाला सांगतो. आता मी ज्या जोरकस पद्धतीनं माझे विचार मांडतोय त्याच्यामध्ये कशासाठी आलो असेल मी तुमच्याकडे मला नाही माहिती. मला कोणी आणलं मला नाही माहिती. मी कसं थांबलो इथं मला नाही माहिती. मी इथंच का थांबलो हे मला नाही माहिती. तर मी राजकारणात अध्यात्म आणि अध्यात्मात राजकारण या दोन्ही गोष्टींचा आहे ना मला असं जाणीव होत राहते. ते संदर्भ इथं असे जुळल्यासारखं वाटतंय मला. कारण गौरव जे आहे ना, गौरवला मी वेगळ्या स्थानावर मानतो आणि त्यांनी जे काही संघर्ष केलाय ते तुमच्या समोर लहानाचा मोठा तुमच्या समोर. तर ती एक वेगळी माणुसकीची ठेव अशी कोपऱ्यामध्ये ठेवलेली त्याच्या बाबतीमध्ये. तर तो पण अशाच माणसांना भेटवतो ना मला जे काहीतरी वेगळे. नाही, यावेळेस तुम्ही राजभाऊंना भेटले, पुढच्या वेळेस ते कारखान्याचे चेअरमन असतील आणि त्याच्या पुढच्या वेळेस आमदार राजभाऊ शेट्टी असतील. त्या दिवशी आपण तसंच आपलं बोलणं तसंच तुम्ही जसं म्हणले ना सेम तसे त्यांचं काम चालू आहे सध्याला. म्हणजे तुम्ही पैसे नाही देणार आहे मताला? नाही, पैशाचा विषय वाटतच नाही ना. नाही, लोक पैसे आणून देतील. त्यांच्या गावात आहे ना 3री टर्म आहे आता. ते सरपंच आहेत गावचे. हो, 1 रुपया वाटीत नाही आणि बिनविरोध होतं. लोक दरवेळेस सांगते. आता भाऊ म्हणते मी थांबतो. यावेळेस तर लोकांनी जाणीवपूर्वक म्हणे तुम्ही जर असले तर राजकारण नाही तर जाऊन दे मरते म्हणे. पण भाऊला बरंच जनतेतनं निवडून आले. जनतेतून तिसऱ्यांदा पण जनतेतनं पहिल्यांदाच ना. दुसऱ्यांदा जनतेतनं दुसऱ्यांदा. आणि ते बदल झाला ना तेव्हा मग ते समजा 2.5 वर्ष वेगळे काही प्रयोग केले गावामध्ये? नाही. आता काय होतं मी थोडं